नमस्कार. मन मस्तिष्की पाठशालाच्या आजच्या भागामध्ये ना आपण खूप काहीतरी इंटरेस्टिंग करणार आहोत. ओके. तर मजा तर तुम्हाला येणारच आहे, पण त्याचबरोबर आपण जरा वेगळ्या दिशेने विचार सुद्धा करणार आहोत. त्यासाठी जरा वॉर्मअप करूया. तर डोळे बंद करा. आपल्या आजूबाजूचे आवाज नीट लक्षपूर्वक ऐका. आता एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. डोळे उघडा. चला तर मग आजच्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. तर आपल्याला माहिती आहे की आपली ज्ञानेंद्रिय जी आहेत ती मेंदूला माहिती पुरवत असतात. तर ॲक्टिव्हिटीला सुरुवात करायची. तुम्ही जिथे बसलाय तिथे खोलीमध्ये आजूबाजूला एक जरा नजर फिरवा. आत्तापर्यंत विशेष दखल न घेतलेली एखादी गोष्ट निवडा आणि त्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन ती गोष्ट बघा. ओके. आता आजूबाजूचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. एखादा ठळक आवाज, तो ठळक आवाज नीट लक्ष देऊन ऐका. आता जवळच्या एखाद्या वस्तूला स्पर्श करा. तो स्पर्श छान अनुभवा. पुढे एखादा सुगंध आठवा. उदबत्तीचा सुगंध किंवा वाफाळणाऱ्या कॉफीचा सुगंध. तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या पदार्थाची चव आठवा. आता हे सगळं जे तुम्ही आठवलं, अनुभवलं ते पुन्हा एकदा. एखादी वस्तू, आवाज, स्पर्श, सुगंध आणि चव. अभी कहाणी में ट्विस्ट. तुम्ही जो स्पर्श अनुभवला होतात ना, त्या स्पर्शाला जर आवाज असता तर तो आवाज कसा असता याची कल्पना करा. म्हणजे एखादा मुलायम स्पर्श, कॉफीचा उबदार स्पर्श, या स्पर्शाचा आवाज कसा असेल याची नुसती कल्पना करा. आता मगाशी तुम्ही ऐकलेला आवाज, त्या आवाजाला दृश्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करा. त्याचं चित्र डोळ्यापुढे आणा. म्हणजे मी जर मगाशी पक्ष्यांचा आवाज विशेष ऐकला तर ते पक्षी कदाचित क्षितिजावर उडणारे पक्षी असतील किंवा एखाद्या फांदीवर विसावलेले पक्षी. तर त्याचं चित्र डोळ्यासमोर आणा. तुम्ही अनुभवलेला सुगंध, त्या सुगंधाला जर भावना असती तर ती भावना कुठली बरं असती? म्हणजे मला आठवला होता फुलाचा सुगंध, तर त्याची भावना आनंदी. जरा वेगळे विचार झाले ना आज. आज तुम्ही ना कितीतरी वेगळ्या गोष्टी नोटीस केल्यात. 2 वेगवेगळ्या गोष्टी कनेक्ट केल्यात आणि एक वेगळं कल्पना चित्र सुद्धा उभं केलं. कशी वाटली आजची ॲक्टिव्हिटी? उद्या पुन्हा अशीच एक नवीन ॲक्टिव्हिटी घेऊन भेटणार आहोत. 1 मिनिट. उद्या जेव्हा ॲक्टिव्हिटीचा व्हिडिओ बघाल ना तेव्हा जवळ कागद आणि पेन ठेवा. ओके. चला तर मग उद्या भेटूया. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. गुड बाय.